दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. उरण तालुक्यातील शकुंतला भारत गॅस एजन्सीवर वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. एजन्सीकडून गॅसधारकांची अरेरावी करणे, बेकायदेशीररित्या सिलेंडर विक्री करणे आणि वितरणात अनियमितता आढळल्याने एजन्सीचा पुरवठा तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वितरण परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी गजानन देशमुख यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत व्यावसायिक LPG सिलेंडर विक्रीचा परवाना आहे. मात्र राज्य शासनाने ठरवलेल्या नियमांचे उल्लंघन करत अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर देणे, ग्राहकांना वेळेत सेवा न देणे आणि वितरणात गैरप्रकार केल्याच्या अनेक तक्रारी उरण तहसील कार्यालय येथे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार तालुका पुरवठा अधिकारी गजानन देशमुख यांनी एजन्सीचा पुरवठा बंद करून पुढील कारवाई सुरू केली आहे. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून वारंगे बंधू पनवेल गॅस सर्व्हिस यांना उरण तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडर वितरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान या एजन्सीमार्फत सुमारे 20,000 ग्राहकांना घरगुती गॅस पुरवठा केला जात होता. मात्र वितरणात होणाऱ्या विलंब व हेराफेरीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या कारवाईचे स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाई करून ग्राहकांना पारदर्शक व सुरळीत सेवा द्यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.